श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। माला कमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितः ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राचं अवगाहन करत असताना शिवरात्रीच्या निमित्तानं पर्वकाळाच्या निमित्तानं रघुनाथ स्वामी आणि त्या आनंदमूर्तींच्या समाधींच्या ब्रह्मनाळच्या त्या आंदोलन होणाऱ्या समाधींचं दर्शन घ्यावं या शिष्यांच्या इच्छेनुसार नारायण स्वामींनी सुद्धा ते निवेदन मान्य केलं आणि गुरु शिष्यांची ही सर्व मंडळी गुरूंच्या बरोबर नारायण यतींच्या बरोबर भोजन पात्राचं दर्शन घेऊन वाटेत अर्जुनवाडच्या मार्गाने मिरजेच्या दिशेने निघताना हा एक तरुण यवन सिद्ध वाटेत भेटला। त्यानं पाथेय दिलं। इथपर्यंतची गोष्ट आपण ऐकली। काय घडलं? शिवरात्रीचा दिवस होता, सर्वांना उपवास होता, पोटात अन्नाचा कण नव्हता किंवा अन्य काही खाणं पिणं झालेलं नव्हतं, उपवासाचंही फराळाचंही काही। स्नानादी कर्म झाल्यावर अन्निकादी कर्म झाल्यानंतर सगळ्यांना लागली भूक। काय करायचं ते कळेना। सर्वजण म्हणतात कालचं रात्रीचं उपोषण आहे, आजचं शिवरात्रीचं उपोषण आहे। ब्रह्मनाळला तर आता चालून अजून मिरजेला जायचंय, मिरजेच्या पुढे ब्रह्मनाळ। मग एवढं सगळं चालायचं असेल तर शरीरामध्ये आता ताकद कशी शिल्लक राहणार? चर्चा चालू असताना महाराजांच्या मुखातनं शब्द आले। त्या यवन फकीरानं काहीतरी दिलं होतं ना गाठोड्यातनं, ते बघा म्हणाले। काय आहे ते? सिद्धाची भाषा सिद्धाला कळते। ते यवन फकीरानं दिलेलं पाथेय बघा एवढे शब्द ऐकले आणि लोक म्हणाले अरे त्या मनात शिष्य काही जे बरोबर होते त्यांच्या आलं, त्या गाठोड्यामधनं रक्त गळताना पाहिलं होतं। त्यानं फकीरानं आपल्याला मांसाचे गोळे दिले होते। आता शिवरात्रीच्या दिवशी आज काय मांस खायचंय? संभ्रमित अवस्था अशी निर्माण झालेली होती। एवढ्यात नारायण स्वामींनी सांगितलं ते जे दिलंय ना गाठोडं ते भगवतीच्या कृष्णामाईच्या पात्रात बुडवून मग वर काढा, मग बघा काय आहे ते, काय होतंय ते। काय चमत्कार घडला तो गाठोडं फक्त कृष्णानंद स्वामी म्हणजे पट्ट शिष्य होते। गुरु सांगतायत ना त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, आपली बुद्धी वापरायचीच नाही मुळी ती। ते गाठोडं उचललं आणि कृष्णेच्या पात्रात फक्त बुडवलं। आई भगवतीला प्रार्थना केली आणि ते गाठोडं वरती काढलं। ते गाठ सोडली। भक्तात्तरात केळी, फळं, सफरचंद, वेगवेगळ्या पद्धतीची फळं, पेढे, बर्फी, नाना प्रकारचे सगळं त्याच्यामध्ये दिसलं। सगळेजण अवाक झाले। अरे म्हणाले हे काय प्रकार? गळत होतं, रक्ताचे थेंब गळत होते, मांस असावा असं वाटत होतं, पण हा प्रकार काय? म्हणून सगळे गुरु महाराजांच्या पाशी बसले आणि पहिला प्रश्न कृष्णानंद स्वामी महाराजांनी विचारला, काशीकर स्वामी महाराजांनी विचारला, महाराज हा आलेला फकीर कोण? हा पाथेय देणारा यवन साधू कोण? याचं नाव काय? यानं आपल्याला हे मांसाचं पाथेय देण्याचं कारण काय? तुमच्या दोघांच्या नजरेच्या भाषेत उभयतांमध्ये संवाद झाला, तो आम्हाला कळू शकेल का? हे सगळे प्रश्न ज्यावेळेला काशीकर स्वामींनी नारायण स्वामींना विचारले, महाराज म्हणाले अहो कबीरदासांप्रमाणे तो यवन जो आला होता तो महासिद्ध असा होता, ब्रह्मनिष्ठ असा तो महापुरुष होता। त्याचं नाव सांगू का तुम्हाला? त्याचं नाव आहे मीरा साहेब। मीरा साहेब नावाचा हा महान फकीर, या महापुरुषाचं नाव मीरा साहेब आहे। यांच्या नावाचा दर्गा मिरजेला आहे बरं का। मोठे 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 गायक यांच्या पुढ्यात येऊन गानसेवा करून सिद्ध झालेले आहेत। तबलावादक, अगदी बडे बडे तबलजी, बडे बडे उस्ताद मंडळी त्या ठिकाणी हजेरी लावतात। हिंदू जातात, मुसलमान जातात, कुठलाही जाती धर्माचा भेद त्या ठिकाणी शिल्लक नाही। आपण जर कधी त्या प्रांतात आलात तर मीरा साहेबांच्या दर्ग्यामध्ये जाऊन अवश्य नमस्कार करा। हा सिद्ध पुरुष यांची आणि नारायण स्वामींची भेट झाली होती हो। त्यांचं नाव सांगितलं। भगवत कृपा एकदा झाली की ज्ञानोत्पत्तीला जातपातीचं काही अडचण नसते। मग हा प्रसाद, हा प्रसाद म्हणाले भगवती कृष्णामाईनं करून दिला। त्यांनी मुसलमान धर्माप्रमाणे मांसाचे गोळे पाठवले, पण त्याला फळावळ करून दिलं, फराळाचं स्वरूप भगवतीनं करून दिलं। सर्वांना अत्यानंद झाला, अतिशय आनंद झाला। हे सगळेजण मिळून ब्रह्मनाळला पोहोचले,
पण तोपर्यंत रात्र होऊन गेली, मध्यरात्रीच्या आसपास पोहोचले. इकडे सकाळच्या वेळेला त्या समाध्यांचं आंदोलन होतं, तो विषय संपून गेलेला होता. ते शिष्य म्हणाले आंदोलन होतात ते बघण्यासाठी आलो होतो. ते म्हणाले ते संपलं, रामनवमी आणि शिवरात्रीला सकाळी होतं. महाराज म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. आपण या ठिकाणी पोहोचलो ना, त्या समाधीचं दर्शन घेतलं ना, अजून एक रात्र आपण, शिवरात्र आहे, जागरण करू, भजन करू. भजन केलं. दुसरा दिवस उजाडला. कृष्णेच्या पात्रात स्नान करून दोन्ही समाध्यांच्या दर्शनाला महाराज गेले मात्र, आणि नारायण स्वामी ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसले. आणि गावातली लोक जमली होती. नारायण स्वामींचा अधिकार सर्वत्रांना माहित होता. सज्जन हो, त्या दोन्ही समाध्या शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी डोलायला लागल्या. आंदोलन झालं समाधींच्या ठिकाणी. सगळ्यांनी नारायण स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. कृष्णानंद स्वामींच्या डोळ्यातनं घळ पाणी येऊ लागलं. सगळे शिष्य नारायण स्वामींचा जय जयकार करू लागले. अहो म्हणाले, मेलेल्या ब्राह्मणाला यांनी उठवलं. दरिद्री ब्राह्मणानं यांना भिक्षा केल्यानंतर त्याला सधन करून टाकलं. राजापूरला गंगा नव्हती तर गंगा प्रगट झाली. वाघाच्या पायातला त्याची जखम बरी करून त्या वाघाचा उपचार यांनी केला. नाना पद्धतीनं लोकांच्यावर, मनुष्य जीवापासून अनेक प्राणी मात्रांच्यावर कृपा करणारे हे महापुरुष, यांच्या नामाचा जय जयकार आपण सगळे मिळून करूया. सगळ्यांनी मिळून नामघोष केला. सगळ्यांना नारायण स्वामींचा अधिकार कळून चुकला. गावातल्या लोकांनी पाद्यपूजा केली, सत्कार केला. आणि पुन्हा ह्या सर्व शिष्यमंडळींसह नारायण स्वामी नरसोबावाडीत आले. आता काय घडलं? आता हळूहळू वृत्ती अंतर्मुख होऊ लागली. समाधी घेण्याकडे कल आता वाढू लागला. कसा घडला यांचा समाधीचा भाग, त्यांचे शिष्य कोण कोण होऊन गेले, याविषयीचे चरित्राख्यान आपण क्रमानं पाहू. आज इथंच वाणीला विराम देऊ. नारायण स्वामींच्या दिव्य चरणाच्या ठिकाणी वंदन करू. श्रीमन नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायीन अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून आजच्या दिवशी इथे थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.